तुमच्या डिलिव्हरीला 2 महिने झाले असतील, 6 महिने झाले असतील किंवा 6 वर्ष झाले असतील, तरीही आत्तासुद्धा तुम्ही तुमचं पोट आतमध्ये करू शकता. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बोलणार आहोत पोट कसं कमी करायचं. सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की पोट कशामुळे आहे. प्रेग्नन्सीनंतर तुमचं पोट पुढे आहे आणि प्रत्येक लेडीजला हे वाटतं की हे बेलीफॅट आहे. तर हे बेलीफॅट नाही. बेलीफॅट वेगळं असतं आणि ही जी कंडिशन आहे आत्ता तुमची ती वेगळी आहे. त्याला बोलतात डायसेसिस रेक्टी, जी की प्रेग्नन्सीमध्ये होते. त्याला शॉर्टकटमध्ये आपण DR बोलू, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. ओके. ती कंडिशन म्हणजे तुमच्या पोटाचे जे मसल असतात ते वीक झालेले असतात. कारण आपल्या बाळाला पोटामध्ये जागा होण्यासाठी पोट हळूहळू पुढे येतं आणि तुमचे जे पोटाचे मसल असतात ते सुद्धा पुढे पुढे यायला लागतात आणि त्याच्यामध्ये गॅप तयार होतो. तुमची कंडिशन काही वेगळी नाही आहे, माझी सुद्धा कंडिशन तीच आहे. सी, आत्ता माझा बेबी 10 मंथ्स कंप्लीट झालेला आहे आणि माझ्या पोटाची स्थिती सध्या अशी आहे. मी आत्ता सध्यासुद्धा 5 मंथ्स प्रेग्नेंट दिसते, बट अशा कपड्यांमध्ये दिसत नाही. बट तुम्ही जर असं बघितलं तर दिसेल. सो मी पण त्या स्टेजमध्ये आहे ज्या स्टेजमध्ये तुम्ही आहात, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता आपण जाणून घेऊयात की डायसेसिस रेक्टी म्हणजे काय. तर पोटाचे मसल असतात असे. पोटामध्ये बाळाला जागा होण्यासाठी मसल्स तुमचे पुढे पुढे यायला लागतात, जसं जसं पोट पुढे येतं आणि नंतर असे असे थोडेसे वीक व्हायला लागतात. ते फुगतात तुम्हाला, असं जसं असं करून असे वीक व्हायला लागतात. ओके. आणि त्याच्यामध्ये गॅप तयार होतो असा, आणि ते असे जे सरळ असतात ते वीक होतात आणि मध्ये गॅप तयार होते. ही जी गॅप होण्याची प्रक्रिया आहे त्यालाच बोलतात डायसेसिस रेक्टी म्हणजेच DR. सगळ्यात आधी तुम्हाला या DRला ठीक करायचं आहे आणि DR ठीक करण्यासाठी वेगळ्या एक्सरसाइज करायच्या असतात आणि बेलीफॅटसाठी वेगळ्या एक्सरसाइज करायच्या असतात. बऱ्याच स्त्रिया प्रेग्नन्सीनंतर बेलीफॅट कमी करण्यासाठी एक्सरसाइज करतात, कारण त्यांना असं वाटतं की हे बेलीफॅट आहे आणि त्यामुळे क्रंचेस मारणे, हेवी वजन उचलणे वगैरे असल्या काही एक्सरसाइज करतात आणि त्याच्यामुळे पोटाची जी ही कंडिशन आहे ती अजून बिघडते आणि पोटात जातच नाही. त्यामुळे हे समजणं इम्पॉर्टंट आहे की ही बेलीफॅट आहे का DR आहे. सो समजायचं कसं की तुम्ही जर तुमच्या आधीच्या वजनामध्ये आला असाल, म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी जे तुमचं वजन होतं, म्हणजे तुम्ही आधीच्या वजनाला पुन्हा आला असाल आणि तरीही पोट पुढं असेल, तर समजायचं की हा DRच आहे. बट तुम्ही अजूनही जाड्याच आहात, प्रेग्नन्सीमध्ये ज्या होत्या, जे तुमचं वजन वाढलेलं होतं त्याच कंडिशनमध्ये आहात, तुमचं वजन कमी झालेलं नाही आहे, तर सर्वात आधी ते कमी करा. वजन कसं कमी करायचं यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डाएट फॉलो करायचं आहे. बेसिक नॉर्मल एक्सरसाइज करू शकता. जरी नाही वेळ मिळते तर नाही केले तरी चालेल, बट डाएट हे फॉलो करायचंच आहे आणि प्लस जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, ब्रेस्टफीड करायचं आहे. हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, आता पण सांगते. तरी पण डिटेलमध्ये त्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत, सो तुम्ही ते जाऊन नक्की पहा. सो आता ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आपण कशी ठीक करू शकतो DR. तर याची सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एक्सरसाइज आणि ब्रीदिंग एक्सरसाइज. अशा काही एक्सरसाइज असतात ज्या हेवी लोड उचलणे वगैरे अशा नसतात, एकदम नॉर्मल एक्सरसाइज. या एक्सरसाइज तुम्ही दिवसातून कधीही करू शकता बिनधास्तपणे, काहीच रूल नाही आहे त्याला. आणि जर तुम्ही ती कन्सिस्टन्सी ठेवली ना तर तुम्हाला रिझल्ट लवकरच मिळेल. आता माझ्या पोटाची ही कंडिशन का आहे ते सांगते. बिकॉज एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही. आपण बाळासाठी कंटिन्यू धावपळ करत असतो. बाळाला खाऊ बनवणे, बाळाला ब्रेस्टफीड करणे, घरातली सगळी कामं, त्याच्यामुळे एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही. शक्यतो आपण काय करतो की आपल्या स्वतःकडे लक्षच देत नाही, आपण फॅमिलीच्या इतर लोकांकडेच लक्ष देतो. त्याच्यामुळे ही कंडिशन असते आणि जितकं जास्त तुम्ही स्वतःवरती लक्ष द्याल तेव्हा हे कमी होणार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सरसाइज. काय एक्सरसाइज करायच्या तर मी पुढे सांगते, बट या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आधी. या सर्व एक्सरसाइजला बोलतात कोअर एक्सरसाइज. आणि तुमची ही पोटाची जी कंडिशन आहे ही तुम्ही कधीही ठीक करू शकता. म्हणजे तुमच्या डिलिव्हरीला 2 महिने झाले असतील, 6 महिने झाले असतील किंवा 6 वर्ष झाले असतील, तरीही आत्तासुद्धा तुम्ही तुमचं पोट आतमध्ये करू शकता. याला काहीही एज लिमिट नाही आहे. फक्त 5 वर्ष पूर्ण झालेले असतील ना तर थोडासा जास्त वेळ लागतो आणि 5 वर्षाच्या आतमध्ये जर असाल तुम्ही तर कमी वेळामध्ये होऊन जातं. बिकॉज 5 वर्षाच्या नंतर तुमच्या पोटाला सवयच झालेली असते पुढे लटकण्याची, त्यामुळे थोडासा वेळ लागतो ही गोष्ट घडायला, बट होते नक्की.
त्यामुळे तुम्ही कधीही तुमचं पोट आतमध्ये घालवू शकता. या ज्या एक्सरसाइज असतात ना, त्याला बोलतात ब्रीथिंग एक्सरसाइज. आणि 2 ते 3 टाइप आहेत याचे ब्रीथिंग करण्याचे. मी तुम्हाला सगळ्यात सोपा सांगणार आहे. एकच सांगणार आहे. मला 2-3 माहिती आहेत बिकॉज माझ्या थेरपिस्टने मला वेगळी एक्सरसाइज सांगितली होती. मी YouTubeवर जे पाहिले ते वेगळे होते आणि माझी जी डॉक्टर होती तिने मला वेगळ्या एक्सरसाइज सांगितल्या होत्या. सो ब्रीथिंग टेक्निक ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. मी तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही. मी तुम्हाला एकच एक्सरसाइज सांगणार जेणेकरून तुम्हाला ती ईझी पडेल आणि तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. एकदम सोपी एक्सरसाइज आहे. आपण जे डेली ब्रीथिंग करतो म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे. तेव्हाच आपल्याला जेव्हा श्वास सोडायचा आहे, तेव्हा आपलं पोट आतमध्ये घ्यायचंय आणि जेव्हा श्वास घेणार, फुफ्फुसामध्ये श्वास भरायचा आणि श्वास सोडताना तुम्हाला तुमचं पोट आतमध्ये घ्यायचंय. मी इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी करताना, जेणेकरून तुम्हाला दिसत असेल, की जेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे, तेव्हा तुमची फुफ्फुस आहे ती त्याच्यामध्ये श्वास भरेल आणि श्वास सोडताना तुम्हाला तुमचं पोट आतमध्ये घ्यायचंय. तुमचा पेल्विक एरिया आणि पोट हे सगळं आतमध्ये घेऊन तुम्हाला श्वास सोडायचा आहे. म्हणजे असा जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा तुमचं पोट हे आतमध्ये आकुसलं पाहिजे. जसं आपण पोट कमी होण्यासाठी फोटोमध्ये येण्यासाठी कसं पोट आतमध्ये घेतो, तशाच पद्धतीने पोट आतमध्ये घ्यायचं जेणेकरून तुमचा कोर आतमध्ये जाईल आणि हील होईल. आता जितक्या वेळा तुम्ही ते करणार ना, तितकं ते लवकर हील होणार आहे. म्हणजे जर तुम्ही आजपासून स्टार्ट केलं तर सुरुवातीला 10 वेळा, मग नंतर 20 वेळा, मग 30 वेळा असं वाढवत जायचं आणि दिवसातून पहिले 2 वेळा करा, मग नंतर 3 वेळा, मग 4 वेळा, मग 5 वेळा असं वाढवत जा. प्रत्येक एक्सरसाइज करायला 10 ते 15 मिनिटं लागतात. दिवसातून 5 वेळा जर एक्सरसाइज केलीत तर एकदम छान 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. बस एवढंच करायचंय. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. दॅट्स इट. आणि काय होतं, जर तुम्ही एक्सरसाइज करायला लागता ना, तेव्हा प्रत्येक एक्सरसाइजची तुमच्या बॉडीला सवय होते आणि मग बॉडी ती ती गोष्ट एका पॉइंटला जाऊन थांबते, की त्याची सवय झालेली आहे. आता त्यानंतर कितीही तुम्ही केलं तर त्याच्यावरती काही असर होत नाही. बिकॉज बॉडीला ते यूज टू झालेलं असतं. म्हणून काय करायचं, एक्सरसाइज केली ना, की 1 दिवस ब्रेक द्यायचा. जसं की संडेला ब्रेक वगैरे आणि परत सोमवारपासून सेम एक्सरसाइज. आणि जेव्हा ह्या एक्सरसाइज तुम्ही कराल, आता हे सपोज साधारण तुम्ही 15 ते 20 दिवस केलं, त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज करायची जी थोडीशी हार्ड असेल. म्हणजे त्यामध्ये तुम्ही झोपून करायचं आहे, पाय वरती करून करायचं आहे अशा. त्या एक्सरसाइज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि जर या व्हिडिओला तुम्ही कमेंट केलेत, की आम्हाला पुढचा व्हिडिओ हवा आहे, तर मी तो व्हिडिओ नक्की बनवेन. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, की याच्यापेक्षा हार्ड एक्सरसाइज काय असतात. सिंपल एक्सरसाइज पासून हार्ड पर्यंत हळू जायचंय. जास्त ताण जर तुमच्या कोरवर दिला तर ते चांगलं नाहीये. त्याच्यामुळे हळू आपण हे ट्राय करूया. तुमच्यासोबतच मी पण या एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करेन. ॲक्चुअली वेळ हाच आपल्या सगळ्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे, की आपल्याला बाळाला सांभाळायचंय, सगळंच सांभाळायचंय. मग आपण आपल्याकडे लक्ष देत नाही, म्हणून ही कंडिशन आहे. सो माझं पण हेच होतं, की माझं कंटेंट क्रिएशन, घरातलं काम, बाळाची काळजी सगळं बघायचं बोललं तर एक्सरसाइज थोड्याशा दूर पडतात आणि आपण बाकीचंच कामं करत राहतो. सो मी पण ट्राय करेन एक्सरसाइज जास्त करण्याचा. मी आता सध्या करतेय, बट मी एकदाच करते दिवसातून. त्यामुळे थोडं कमी झालंय माझं पोट, पूर्ण गेलेलं नाहीये. बट या एक्सरसाइजने नक्की पोट आतमध्ये जातं बिकॉज खूप छान रिझल्ट आहेत. आणि मी हे थेरपिस्टला भेटली आहे. तिने मला या सगळ्या एक्सरसाइज सांगितलेल्या आहेत आणि म्हणून सांगते. मी कोणतीही योगा टीचर किंवा जिम इन्स्ट्रक्टर नाही आहे. जे मी माझ्या स्वतःसाठी फॉलो करते किंवा ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या मी स्वतःसाठी फॉलो करते, त्याच मी तुम्हाला शेअर करते. दॅट्स इट. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही गोष्टी, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटा. त्यांना विचारा, की ह्या एक्सरसाइज सेफ आहेत का? करू का? मगच तुम्ही करा. दुसरी गोष्ट, 3 महिने कंप्लीट झाले असतील जर तुमच्या सी सेक्शनला, तरच तुम्हाला या एक्सरसाइज करायच्या आहेत. आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे माझ्या 2 डिलिव्हरी झालेल्या आहेत. एका डिलिव्हरीला 5 वर्ष झालेत, एका डिलिव्हरीला आत्ता 10 महिने झालेत. सो माझे 2 सी सेक्शन झालेत. फर्स्ट प्रेग्नन्सीनंतर मी माझं पोट बऱ्यापैकी कमी केलं होतं. बट आत्ता अजून झालेलं नाहीये. बिकॉज आत्ता लोड जास्त आहे म्हणून. बट होईल हळू हे कॉन्फिडन्स आहे मला. आणि आयु आमचा आलाय. सो आता आम्हाला पुढची ड्युटी करायची आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काहीही प्रश्न असतील तुमचे तर कॉमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.